मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता सरकारकडून सुरू झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड हे जरांगेंच्या भेटीला लोणावळ्यामध्ये दाखल झालेले आहेत। जरांगेंसह शिष्टमंडळ सध्या चर्चा करत आहे। जरांगेंनी आंदोलन स्थगित करावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। आता जरांगे या आवाहनाचा कसा प्रतिसाद देतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सकारात्मक चर्चा होईल। सरकार आपण बघताय की सुरुवातीपासूनच सकारात्मक आहे। ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही शासन काम करीत आहे, काय निर्णय होत आहेत, तर त्या संबंधाने आता मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि चर्चा समाधानकारक होईल अशी माझी अपेक्षा आहे। ठीक आहे, थँक्यू। आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट घेण्यासाठी थेट जाऊयात लोणावळ्यामध्ये। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, ही बैठक सुरू झालेली आहे का आणि हे प्रयत्न यशस्वी होतील का? छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड हे या जो बंगला तुम्ही पाहत आहात त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतात। म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं शिष्टमंडळ आहे आणि सरकारतर्फे मधुकर राजे आर्दड आहेत। मात्र अत्यंत महत्त्वाची यातली अपडेट अशी पण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आपण देऊयात, ती म्हणजे मुख्यमंत्री VC द्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधू शकतात। आणि जे सरकारने त्यांच्यासोबत ज्या 3 मुद्दे दिलेले होते, ज्यावरती ही चर्चा गेल्या वेळी अडलेली होती, खरं तर गेल्या 5 दिवसातली मधुकर राजे आर्दड यांच्यासोबतची ही तिसरी चर्चा आहे। आणि त्या VCद्वारे मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलून त्यांचं समाधान होतं का, किंवा जे मुद्दे या ठिकाणी दिले गेलेले आहेत त्यावरती त्यांचं समाधान होतं का पाहावं लागेल। मात्र गेल्या 15 मिनिटापासून बंद दाराआड या बंगल्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि मधुकर राजे आर्दड यांच्यासोबतची जी चर्चा आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आणि या चर्चा झाल्यानंतर यश मिळतं का पाहावं लागेल। मात्र जे माहिती मिळते आहे त्यानुसार जे लोक मुंबईकडे चाललेले आहेत त्यांना लोणावळ्यातच थांबा अशा प्रकारच्या सूचना केल्यात। आणि त्याचं कारण असं आहे की काल जी सभा होणार होती ती सभाच झाली नाही, कारण की मनोज जरांगे पाटील सकाळी 7 वाजता या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यामुळे ते आज 11 वाजता सभा होईल अशा प्रकारचं देखील सांगितलं जात आहे। मात्र हे सर्वस्वी मनोज जरांगे पाटील यांच्या नंतर म्हणजे यांच्या हे ज्यावेळेस भूमिका घेतील त्यानंतरच हे सगळं ठरेल। मात्र त्या सभेमध्ये पुढे जायचं किंवा नाही जायचं, किंवा जे समाधान त्या सरकारकडून त्यांचं करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी होतं का हे देखील पाहावं लागेल। मात्र हा जो बंगला तुम्ही पाहत आहात या बंगल्यामध्ये गेल्या 15 ते 20 मिनिटापासून या ठिकाणी विभागीय आयुक्त चर्चा करतायत मनोज जरांगे पाटील यांच्याशी, आणि मुख्यमंत्री VCद्वारे त्यांच्यासोबत म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्यासोबत संवाद साधू शकतात किंवा फोनवर देखील त्यांच्याशी संवाद या ठिकाणी साधू शकतात। कृष्णा, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।